सर नमस्कार. नमस्कार. सर तुमचं पूर्ण नाव सांगा. कैलास रंगराव शिंदे, तालुका वसमत, जिल्हा हिंगोली. ही आपली किती एकर हळद आहे? 5 चक्कर हाले आपली. 5 एकर. हो. आता ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी तुम्ही जी खतं वगैरे वापरता हे किती वर्षापासून 3 वापरता? वर्षापासून वापरतो. 3 वर्ष रेग्युलर झालं तुम्ही हो रिपीट हो वापरता. हो. तुम्ही कोणत्या कोणत्या पिकासाठी मी वापरता? अगोदर केली हळदीला, हा कारली केली, हम्म. बीज उत्पादन कांदा केला मी. बरोबर. हो. त्याचा तुम्हाला रिझल्ट कसं काय आले बरं? खूप 3 सुंदर आला. वर्ष म्हणजे मला रासायनिक पेक्षा चांगला आला. रासायनिक पेक्षा पेक्षा पण चांगला आला. आणि एक तुमचं एक असं ऐकलं मी की तुमचं एक रासायनिकचे 2 दुकानं पण आहे. हो आहे. पण 2 रासायनिकचे दुकान असून सुद्धा तुम्ही आपल्या एसटी वैदिक नाही, कसं काय काय वळले रासायनिक गेला? वापरल्यानुसार काय झाले, पिकअप प्लॉट जळत चालले. बरोबर आहे. मग याच्यामध्ये जळण्याचा प्रॉब्लेम कुठंच नाही माझ्या क्षेत्रामध्ये. तुम्ही 4 कोणती माझी हळद फिरून पाहिली तर जळण्याचा प्रॉब्लेमच नाही सर माझा, बरोबर आहे. बिलकुल. आणि ह्या वर्षी तुम्ही ह्या हळदीला असं काय वापरलं की बाबा आपलं कृषी अमृत असेल, RNPH असेल, शक्ती सम्राट मिराकल हे सॉइल वापरलं? चार्जर वापरलं, कृषी अमृतची आणि पोतं टाकली. आजपर्यंत या प्लॉटला सॉइल चार्जर किती गेलेले? 60 लिटर गेलं. आजपर्यंत 60. हो 60 गेलं सर. आणि माणसं म्हणतात की बाबा सॉइल चार्जर नुसतं वापरून की रिझल्ट नाही, तर हे त्याचा अनुभव काय? नाही नाही, खूप रिझल्ट. 100% जमिनीतलं मधलं जे अन्नद्रव्य पूर्ण उचलण्याचं काम करतो. बरोबर. आता इथून आपण असा प्लॉट बघितला तर सगळा टेबल प्लॉट आहे. हो टेबल प्लॉट आहे. सगळा टेबल. हो, हो. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये कुठं सड वगैरे काय काही असं? बिलकुल नाही, कुठं सड नाही, एकदम क्वालिटी म्हणजे क्वालिटी. बरोबर आहे. हो. आता ह्याच्या माग आपला एक अनुभव होता, कांद्याचा एक अनुभव झाला. हो, हो. त्यानंतर तुम्ही ह्या वर्षी पपई पण लावलेली. ह्या वर्षी आपलं किती क्षेत्र यासाठी वैदिक वरती? हे 5 आणि 3 8 एकर क्षेत्र आहे. 8 एकर. आणि आता तुमचा जे 5 एकर कांदा आम्ही त्याच्यावर 100% वैशिष्ट्य वैदिक करणार आहे. तुम्ही एक ह्या वर्षी 7 एकरला डायरेक्ट डिरिंग का केली बरं? नाही, मला अनुभव गेला सर 3 वर्षापासून. बरोबर आहे. हा, माझा अनुभव म्हणजे मला माझा शेतच बोलायला लागलं. बरोबर आहे हा. की आता तुम्ही ग्रेनरी हा, वगैरे बघू ग्रेनरी शकता. बघा आणि फनी साईज बघा. आणि मला ते शेत बोलल्यामुळे मी ते वापरणारच ना. बरोबर आहे. 100% मी कांद्याला वापरणारच आहे. बरोबर आहे. हा, आणि लोकांचे रिझल्ट गतवर्षी कांद्याला वापरल्यामुळे 100% जर्मनी आलंच आहे. 100%. 100% आणि मी तुमच्या- छाती ठोक सांगितलं माझ्या जर्मनी माझे पैसे द्यायचे नाही म्हणून. बरोबर आहे. आणि तुमच्या गावामध्ये पण बाकीचे प्लॉट आहे, हो. तर त्यांच्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये फरक काय होता बरं? आता सर हळदीमध्ये ना, हा, हळदीमध्ये म्हणा किंवा तुमच्या नाही कांदे कांद्याचं तर बघितलं नाही आम्ही तसं, पण हळदीमध्ये आज 100% फरक आहे बघा. कुठलाच रोग नाही, करपा वगैरे नाहीच. आणि बाकीचे प्लॉट आहेत हा, त्यांचे. करपा यायला सर त्याच्या फास्ट या थंडीमुळं पिवळेपणा यायला. आपल्याला पिवळेपणा नाही, करपा नाही, बरोबर काहीच आहे. नाही. आणि त्यांच्या प्लॉटला सगळ्यांच्या सड आहे आणि आपल्या सड प्लॉटला बिलकुलच नाही, बघायचं नाही. सड आपल्या शेतात सड बघायचं नाही. बरोबर आहे. हा. तर तरी यावर्षी आमच्या भागामध्ये एवढा पाऊस झाला हम्म, की मला वाटतं 1200-1000च्या वर मिलीमीटरचा पाऊस झाला. बरोबर आहे. तरी आमची ही सिच्युएशन आहे बघा. बरोबर आहे. हो हो तर आता सरासरी माणसांची जी आपली आता ही 4, 4.5, 5 फुटाची हळद आहे हो समजा, हो हो. तर बाकीच्यांचे प्लॉट किती फुटाचे आहे बरं? थोडं कमीच आहे सर, हाईटला कमीच आहे. हाईटला कमी आहे. आणि आहे. खाली त्यांचा माल वगैरे थोडी सड जास्त आहे त्यांना. सड जास्त आहे. हम्म. सगळ्यात महत्वाचं. आमची मुळी वगैरे बघा एवढी स्ट्रॉंग झालेली आहे बघा, हम्म, फारच लगे एकदम लगे. बरोबर आहे. हम्म. तर जे आपले राम सरांनी जे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचं जे काम चालू केलं, तर राम सरांना एक तुम्ही- शेतकऱ्यासाठी देवच उभे राहिले ते. बरोबर आहे. देवच उभे राहिले बस. शेतकऱ्यासाठी देव. आणि येणाऱ्या काळात प्रत्येकाला हे करण्याची अत्यंत गरज आहे. बरोबर आहे. रासायनिक वापरल्यामुळे शेतीचा ऱ्हास होत चालला साहेब. बरोबर आता आहे. मी सगळे प्रयोग करणारा माणूस आहे, हम्म, पण रासायनिकवर जे दिसते सुरुवातीला चांगलं, हम्म, नंतर हळूहळू हळूहळू खूपच नुकसान व्हायचं. बरोबर आहे. आणि हे हळूहळू वाढत राहते, शेवट पण टिकून राहते. बरोबर हा आहे. हा. आणि- या माझा स्वतःचा अनुभव आहे बरं काय. बरोबर. म्हणजे तुमचं एवढं एक सोडून 2 तुमची केमिकलची हो, हो. दुकानं असून सुद्धा आम्ही तुम्ही- थोडे वळलो तिकडे, आणि प्रत्येकाला वळा आमची 100% इच्छा आहे. बरोबर आहे. हो, वळायलाच पाहिजे बरं काय. कारण आहेच खूप सुंदर. बरोबर. ज्याला चांगलं आहे ते चांगलंच म्हणलं पाहिजे. बरोबर आहे, हा, हा. बरोबर. आता ह्या वर्षी समजा जी तुमचं जेवढं क्षेत्र आहे, हम्म. तर समजा 20 एकर तुमचं क्षेत्र आहे, तर तुम्ही टोटल असं एक पहिल्यापासून 5 एकर 10 एकर असं करत करत तुम्ही आता टोटल सगळं 20 एकर तुम्ही यासाठी करणार आहे मी 100%. 100%. हो. म्हणजे आता तर 15 एकर तर ऑलरेडी झालं. 8 एकर. फक्त 8 एकर 5 राहिलं. आणि 3 8 एकर ऑलरेडी झालं. झालं. हळूहळू मी आता पुन्हा 5 एकरला 100% करणार आहे कांदा बीज उत्पादकाला. हम्म, आणि नंतर माझा खाचा कांदा आहे 6 एकर लागवड होणार आहे. हम्म. त्याला पण मी निश्चित करणार आहे ते. बरोबर आहे, हा. बरोबर आहे. ठीक आहे सर, तुमचं एकदा पूर्ण नाव सांगा. आणि कैलास तुमचं- रंगराव शिंदे. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद.